हॅलो एव्हरीवन, मी निशा शेलार, बायोलॉजी फॅकल्टी माय एक्झाम कोच ह्या प्लॅटफॉर्मवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर बघूया आजच्या लेक्चरमध्ये नक्की आपण काय बघणार आहोत ते. तर जेव्हा रिप्रोडक्शनची गोष्ट होते किंवा बोललं जातं रिप्रोडक्शनबद्दल फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये, तर त्याच्यामध्ये इसेन्शियल कंपोनंट काय आहे, तर फ्लॉवर आहे. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्ट जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. मेल पार्ट जो आहे इट इज कॉल्ड ॲज अँड्रिशियम, female part is called as gynoecium. Okay, these are also known as essential walls of the flower. Remaining component of the flower is known as non-essential walls of the flower. हे झालं आपलं इंट्रोडक्शन. तर नेक्स्ट आपण जी कन्सेप्ट बघणार आहोत ह्या लेक्चरमध्ये ती आहे डबल फर्टिलायझेशन. तर आपण बघूयात वन बाय वन स्टेप्स काय असतात. फर्टिलायझेशन स्टार्ट कुठून होतं, तर पॉलिनेशनकडून होतं. त्याच्यानंतर फ्युजन ऑफ गॅमेट होते विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. सो स्टार्ट होते कुठे, पॉलिनेशनवरती, आणि स्टॉप कुठे होते, फर्टिलायझेशनवरती. आता बघा, पोलन ग्रेन जे असतात दीज आर कम्पॅटेबल इन नेचर. म्हणजे काय, फ्लॉवर जे आहेत ते स्वतःचे पोलन ग्रेन्स आयडेंटिफाय करण्यासाठी खूप सारे कॉम्पोनंट और मेकॅनिझम यूज करतात. जेव्हा त्यांच्या स्टिग्मावरती पोलन ग्रेन्स येतात तेव्हा स्टिग्मामध्ये खूप सारं न्यूट्रिशन प्रेझेंट असतं इन द फॉर्म ऑफ सुक्रोज. जेव्हा सुक्रोज ॲब्सॉर्ब केलं जातं विथ द हेल्प ऑफ पोलन ग्रेन्स, त्यांच्यामध्ये काय फॉर्म होते, तर पोलन ट्यूब फॉर्म होते. आता पोलन ट्यूब जे आहे ते कुठे जाते, तर स्टाईलमधून त्याची वेगवेगळ्या ठिकाणी एंट्री होते, ते आपण बघणार आहोत. आता बघा, जेव्हा पोलन ग्रेन काय जर्मिनेट होतात तेव्हा ते काय होतात, काय फॉर्म करतात, पोलन ट्यूब फॉर्म करतात. आता केमिकल काय सिक्रीट करतंय, कोण, सिनर्जिड्स, जे काय करतं, तर ह्या मायक्रोपाईल रिजनमध्ये गाईड करण्याचं काम करतं. आता बघा, पोलन ट्यूबची एंट्री होते, कुठे होते, जेव्हा पोलन ट्यूब फॉर्म होतं, जर्मिनेट होतं, तेव्हा पोलन ट्यूबची एंट्री कुठे होते, ओव्ह्यूलमध्ये होते. ओके, आता ओव्ह्यूलमध्ये एंट्री झाल्यावरती ते कुठे एंट्री पेनिट्रेट केली जाते. आता बघा, जेव्हा ओव्ह्यूलमध्ये एंट्री होते तर सिनर्जिड जे आहेत कशामध्ये प्रेझेंट आहेत, तर एम्ब्रिओ सॅकमध्ये प्रेझेंट आहे. ते गाईड करतात स्पेशल केमिकल्स थ्रू. त्याच्यामध्ये फिलिफॉर्म अपॅरेटस नावाचा एक स्ट्रक्चरसुद्धा प्रेझेंट असतो. तो काय करतो, तर पोलन ट्यूबला गाईड करतो. कशासाठी, तर एंट्री करण्यासाठी. कुठून, मायक्रोपायलर रिजनमधून. ओके, सो ह्या मायक्रोपायलर रिजनमधून काय होतं, पोलन ट्यूबची एंट्री होते, सिनर्जिड्स त्याला गाईड करतं. त्याच्यानंतर हे पेनिट्रेट करतं आणि वन टाईम काय करते, तर दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट काय करतं, आतमध्ये पुश करतं. ओके, त्याच्यानंतर जो एक मेल गॅमेट आहे, एक मेल गॅमेट काय करतं, फिमेल गॅमेटला फर्टिलाइज करतं. ओके, इट इज कॉल्ड ॲज डिप्लॉइड झायगोट. याला अजून एक नाव आहे, सायंटिफिक नाव, इट इज कॉल्ड ॲज सिनगॅमी. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिनगॅमी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ॲट द एंड किती नंबर ऑफ क्रोमोझोम तयार होतात, मग डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम इज फॉर्म. त्याच्यानंतर याच्यामध्ये सेकंड जो मेल गॅमेट आहे ते कुठं जातो नक्की, तर आपण जर एम्ब्रिओ सॅकचं स्ट्रक्चर बघितलं, सेंट्रली काय प्रेझेंट असतं, सेकंडरी न्यूक्लियस, जो की दोन पोलार न्यूक्लियसचं फ्युजन होऊन बनलेलं असतं. म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये दोन सेट ऑफ क्रोमोझोम नंबर प्रेझेंट असतात. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेकंडरी न्यूक्लियस. सो हे सेकंडरी न्यूक्लियसकडे काय आहेत, दोन सेट ऑफ क्रोमोझोम्स आहेत. त्याच्यानंतर मेल गॅमेटकडे किती आहेत, एक नंबर ऑफ क्रोमोझोम आहे. त्याच्यानंतर ह्यांची फ्युजन झाल्यावरती टोटल किती नंबर ऑफ क्रोमोझोम फॉर्म झाले ॲट द एंड, तर 3 झालेले आहेत. इट इज कॉल्ड ॲज ट्रिपल फ्युजन. म्हणजे काय, ट्रिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर फॉर्म, सो इट इज कॉल्ड ॲज ट्रिपल फ्युजन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, तर आपले क्वेश्चन्स आहेत. ओके, आता हे आपली क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन काय, तर आपल्याला करेक्ट सिक्वेन्स जो आहे इव्हेंटचा ड्युरिंग कशामध्ये, डबल फर्टिलायझेशन इन एंजिओस्पर्ममध्ये, हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. आता बघा, जेव्हा स्टिग्मावरती पोलन ग्रेन येतात तेव्हा ते काय फॉर्म करते, पोलन ट्यूब फॉर्म करते. पोलन ट्यूब फॉर्म झाल्यावरती त्याच्यामध्ये ॲट द टाईम किती मेल गॅमेट एंट्री करतात, तर 2. दिस प्रोसेस इज नोन ॲज पोरोगॅमी. जेव्हा काय होते, पोलन ट्यूब फॉर्म होते त्या कन्सेप्टला काय म्हणलं जातं, पोरोगॅमी म्हणलं जातं. त्याच्यानंतर मेल गॅमेट जो आहे ते एंट्री करतात कशामध्ये, एक मेल गॅमेट जो आहे तो एंट्री करते कशामध्ये, तर एक सेलमध्ये. दुसरं मेल गॅमेट कुठे एंट्री करते, तर आपल्या सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होतोय. तर जी पहिली फ्युजन आहे त्याला काय नाव आहे, सिनगॅमी आहे. आणि सेकंड जी फ्युजन आहे इट इज कॉल्ड ॲज ट्रिपल फ्युजन. तर आपल्या ऑप्शनमध्ये ते कुठे दिसतं नक्की,
तर पहिली स्टेप कुठे आहे? पोरोगॅमी, दुसरी आहे सिनगॅमी, तिसरी आहे ट्रिपल फ्युजन. सो सी आन्सर इज करेक्ट. ओके. त्याच्यानंतर सेकंड वन, आता बघा, प्लॉइडी लेवल इज नॉट सेम इन डॅश. प्लॉइडी लेवल म्हणजे काय असते? तर क्रोमोझोम नंबर किती आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, जर आपण बघितलं डिफरंट पार्ट आहे एम्ब्रियो सॅकचे, त्याच्यामध्ये डिफरंट नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असतात. जर आपण बघितलं अँटीपोडल सेल आहेत, सिनर्जिड सेल्स आहेत, त्याच्यानंतर एग आहे, दीज आर हॅप्लॉइड इन नेचर. त्याच्यानंतर जे ओव्हरीजचे वॉल आहेत, फॉर एक्झाम्पल इंट्युगमेट, दीज आर हॅप्लॉइड इन नेचर. त्याच्यानंतर न्यूसेलस जे आहे, दिस इज डिप्लॉइड इन नेचर. जर आपण बघितलं डिप्लॉइड कुठं कुठं प्रेझेंट आहे क्रोमोझोम नंबर, तर एक तर आहे सेकंडरी न्यूक्लियसमध्ये, सेकंड आहे न्यूसेलसमध्ये. ओके. सो ही प्लॉइडी लेवल आहे यांची मॅच करते. आणि थर्ड जर आपण बघितलं तर ट्रिपल फ्युजन कुठं होते? 3 नंबर ऑफ क्रोमोझोम नंबर कुठं फॉर्म होत आहेत? एंडोस्पर्ममध्ये फॉर्म होत आहेत. तर ऑप्शन्समध्ये आपण बघूया कुठं कुठं मॅच होते ते. आता बघा, पेरिस्पर्म किंवा एंडोस्पर्म आणि इंट्युगमेंटचं बघितलं तर मॅच होत नाहीये. तर ह्याच्यामध्ये डिप्लॉइड, ह्याच्यामध्ये हॅप्लॉइड आहेत. ओके. त्याच्यानंतर सेकंडमध्ये इंट्युगमेंट आणि एम्ब्रिओमध्ये सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम नाहीये. आता ह्याच्यामध्ये एम्ब्रिओमध्ये बघा तर 2 सेट आहेत क्रोमोझोम नंबरचे, ह्याच्यामध्ये एक आहे. त्याच्यानंतर न्यूसेलस आणि सेकंडरी न्यूक्लियस, ह्याच्यामध्ये काय डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट आहे. लास्ट अँटीपोडल आणि न्यूक्लियस, याच्यामध्ये पण खूप डिफरन्स आहे. सो आपलं ऑप्शन नंबर सी जे आहे ते काय आहे? करेक्ट आहे. ओके. लास्ट आहे आपला बघा, इफ द नंबर ऑफ क्रोमोझोम इन द एंडोस्पर्म ऑफ सेल्फ पॉलिनेटेड फ्लॉवर ऑफ एंजिओस्पर्म इज 27, व्हॉट विल बी द नंबर ऑफ क्रोमोझोम इन एग सेल? ओके. आता आपण बघितलेलं आहे एंडोस्पर्म किती सांगितलं क्रोमोझोम नंबर? 27 आहे. एंडोस्पर्मचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तर डिप्लॉइड जे असणार आहेत 2 सेट ऑफ क्रोमोझोम कशामध्ये प्रेझेंट असणार आहेत? तर सेकंडरी न्यूक्लियसमध्ये, प्लस सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम कशामध्ये प्रेझेंट असणार आहे? मेल गॅमेटमध्ये. आणि हे फॉर्म करतायत 3 सेट ऑफ क्रोमोझोम. म्हणजे काय? एंडोस्पर्ममध्ये 3 सेट ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट असणार आहेत. टोटल 27. ओके. 3 सेट ऑफ क्रोमोझोम नंबर आहे म्हणून आपण 27 ला डिवाइड करतोय 3 न. आन्सर काय आपला 9 आला. ओके. 9 काय रिप्रेझेंट करतं? सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम नंबर. सो एक सेलमध्ये काय असणार आहे? तर 9 नंबर ऑफ क्रोमोझोम नंबर प्रेझेंट असणार आहे. ऑप्शन 9 इज करेक्ट. ओके. सो थँक्यू ऑल ऑफ यू. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि क्रॅश कोर्सबद्दल जर डिटेल माहिती हवी असेल तर माय एक्झाम कोच हा ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. थँक्यू सो मच.